करता येतं सर, एक महिन्यासाठी असते जास्त काय काल जरी आपण झाला ना तर आज इथे येऊ शकतो. आपण उद्यापासून देत नाही माणूस तुमचा संपला विषय. पत्र देतो तुम्हाला. आमचं यंत्रणेसोबत विषय अहो यंत्रणेला सांगतो ना. आता आम्ही कॉलेजला बरं ऐका ना आपण ऐका ना आपण इथं नको बसून चर्चा करायला विद्यार्थी समोर आपण बसू कॅन्टीन तुम्हाला विद्यार्थी आहेत का नाही विद्यार्थी आहेत का नाही मागचे दोन्ही पेपर ते होते ना इथे किती पेपर होते दोन नाही हा दुसरा पेपर बरोबर होते ना तुम्हाला कळतंय ना ते चुकलंय ते. आम्हाला प्रायव्हेट ट्युशनचे शिक्षक इथं नको पाहिजे तुम्हाला पण माहिती आहे. मग सर असं म्हणतोय की ते बोर्डाचे जे आहे त्यांच्याकडून त्यांच्यावर कारवाई व्हायला. हा मग आपलं काय कारवाई करायची बघू ना आपण. तुम्ही बसून बोला ना. तुम्ही असं फोटो फोन करताय पत्रकार बोलवतो म्हणताय. ही कुठे भाषा झाली का? कारण एका रेप्युटेड कॉलेज ऐका एका कॉलेजचा प्रिन्सिपल तुमच्या समोर आहे एका कॉलेजचा दुसरा प्रिन्सिपल तुमच्या समोर आहे. तिघ जण आलो होतो आम्हाला काही करायचं नाही. आम्हाला चालू आहे केंद्र प्रमुखांचं या हो साहेब काय झालं माझ्यासोबत या. विद्यार्थी आहे चर्चा नको चर्चा नको आपण बघा मी ऐका याच्यावरती आपण साहेब मी वैभव हगारे जिल्हा समिती मंत्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. साहेब विषय असा आहे की हे जे आपलं सेंटर आहे या सेंटरला ब्लॉक नंबर 15 मध्ये 25 संख्या आहे. तिथं बदे कॉलेजकडून आपण झालेले राजशेखर म्हणून शिक्षक आहेत. तर ते शिक्षक शाळेचे शिक्षक नाही आहेत हायस्कूलचे शिक्षक नाही आहेत. त्यांचं प्रायव्हेट ट्युशन आहे आणि ते प्रायव्हेट ट्युशनचे टीचर आहेत आणि त्यांचेच विद्यार्थी तिथं आहेत असा विषय आहे. तर आमचं स्पष्ट म्हणणं आहे या ब्लॉकवर दोन दिवस झाले म्हणजे पाठीमागच्याही पेपरला ते शिक्षक होते. आमचं असं ऑब्जेक्शन आहे की त्यांचं काय व्हेरिफिकेशन केलं आणि बोर्डाने त्यांना 2 पेपरला कसं काय थांबून दिलं जर त्या हायस्कूलचे शिक्षक नाही तर बोर्डाने तात्काळ कारवाई करा. आम्ही 12 पासून इथं थांबलो. आम्ही आता ऐका तू पुढचं वाक्य वापरतो ते माझ्या कॉलेजचे शिक्षक आहेत. हा पहिला मुद्दा. ते प्रायव्हेट ट्युशन शिकवतात का नाही शिकवतात हा त्यांचा पार्ट आहे. ते माझ्या कॉलेजला शिक्षक म्हणून आहेत. 1 महिन्यापासून ते माझ्या कार्यरत आहेत म्हणून मी त्यांना इथं अपॉइंट केले. पहिली गोष्ट. आणि ज्या ब्लॉकवर ह्यांनी जे ऑपरेशन घेतात ना या ब्लॉकमध्ये बदे कॉलेजचा एकही मुलगा नाहीये. ठीक आहे नाही सर शिक्षक एकही मुलगा नाहीये. त्यांच्या ट्युशनचा पण ऐका त्यांच्या ट्युशनचा पण मुलगा नाहीये. ऐका सर जे सांगतायत ते तुमचं काय चुकीचं वाटतं ह्याच्यात काही बदल झाला तर मला सांगा तुम्ही. सर खरं ऐका माझं सर काय सांगतायत की ते इथे त्यांना अपॉइंट केलेलं आहे ते या शाळेचे शिक्षक आहेत. तुम्हाला ह्याच्यावर काय बोलायचं ह्याच्या व्यतिरिक्त काय असेल तुम्हाला तर तुम्ही तसे ते शिक्षक नाहीये तर बोर्डाच्या ऑथॉरिटीने आत्ताच्या आत्ता व्हेरिफिकेशन व्यवस्थित करावं आणि आत्ता कारवाई करावी. कारण आम्ही 12 पासून इथे आता 1:30 वाजले पेपर सुटायला आणि आम्हाला कितीतरी पालकांनी तक्रार केली आहे की ट्युशनचे शिक्षक तिथं आहेत आणि ते कसं काय अपॉइंटमेंट आहेत. आणि सर आम्ही बोर्डावर एवढा विश्वास ठेवतोय. ऐका त्या ज्या पालकांनी तक्रार केली आहे ना मी एका वाक्यात माझा ऐकून घ्या. जो शिक्षक ज्या ब्लॉकवर आहे त्या ब्लॉकमध्ये माझ्या कॉलेजचा बधे कॉलेजचा एक मिनिट मी माझं पूर्ण होऊ द्या ना त्या ब्लॉकमध्ये बधे कॉलेजचा एकही मुलगा त्या ब्लॉकमध्ये नाहीये. जर समजा माझ्या कॉलेजचा शिक्षक असताना माझ्याच कॉलेजची मुलं असते तर तुम्ही नक्कीच हे वाक्य वापरू शकला असता. दुसरी गोष्ट ऐका चुकीचं आहे का नाही मी काय म्हणतोय तर तो जर बाहेर प्रायव्हेट ट्युशन घेत असेल ना त्याची आमच्याकडे नोंदच नाहीये. पाठवायला पाहिजे ना असं आम्ही विषय असा आहे की आम्ही विचारायला आलोय बोर्ड आमचा ना शाळेशी संबंध आहे स्थानिक संबंध त्यांचा काय संबंध आहे. तर आम्हाला नाही इथं यांच्याशी चर्चा करायची. आम्हाला बोर्डवाल्यांची त्यांना इथे बोलवा माझ्यावरती कारवाई कराल ना मग तुम्ही काय आम्ही तुम्हाला काय आता माने साहेब आम्ही तुम्हाला काय बोललो त्यांच्या शंकेचं निरसन करतो ना मी आता